नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, इराण आणि अमेरिका युद्धामध्ये सोन्याचे दर सतत आपल्याला आता घसरताना दिसत आहेत. युद्धाला सुरुवात होतानाच दरांमध्ये चढ उतार पाहायला मिळाला होता. 28 फेब्रुवारी रोजी सोन्याचा दर जवळपास 2 लाखांच्या आसपास पोहोचला होता. मात्र युद्धाला सुरुवात होताच दर घसरले. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे जागतिक मार्केटमध्ये सोन्याचे दर घसरत असल्याचं सांगण्यात आले. आता युद्ध थांबले, मात्र सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण मात्र आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सोनं आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणावरती घसरत आहेत. त्यामुळेच आता मोठी घसरण सोन्याच्या दरात झाल्याचं पाहायला मिळतंय, ज्याने सोनं खरेदीकडे आता लोक वळत आहेत. देशाचे पंतप्रधान मोदी यांनी 1 वर्षाकरता सोनं खरेदी न करण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. मात्र सोन्याचे दर कमी होत असल्यानं नागरिकांनी सोनं खरेदीवरती भर दिलाय. मागील काही महिन्यातील सर्वात कमी दर सोन्याचा आत्ता पाहायला मिळतोय. सोनं त्याच्या उच्चांकावरनं सतत घसरताना दिसतंय. आज सोनं आणि चांदी दोन्हीच्या दरामध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये विक्रमी घसरण नोंदवण्यात आली. सोन्याच्या दरात 4,600 रुपये तर चांदीच्या दरांमध्ये तब्बल 15,000 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. ही अत्यंत मोठी घसरण आत्ताच्या काळामध्ये म्हणावी लागेल. आता सोन्याचे दर GST सह 1,48,900 रुपये झालेत, तर चांदीचा दर GST सह 2,38,960 रुपये झालाय. आज लोक मोठ्या संख्येनं सोनं खरेदी करण्याचा अंदाज वर्तवला जातोय. सोन्याच्या दरामध्ये सातत्यानं होणारी घसरण ही लोकांच्या पथ्यावर पडली आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबल्यानंतर सोन्याचे दर वाढतील असा एक अंदाज होता, परंतु प्रत्यक्षामध्ये उलटं घडताना दिसते. इराण आणि अमेरिका युद्ध थांबल्यानंतरही सोन्याचे दर मोठ्या प्रमाणामध्ये घसरताना दिसत आहेत. त्यामध्ये आज विक्रमी घसरण नोंदवण्यात आली. आज भारतीय सराफा बाजारामध्ये तेजी येऊ शकते, कारण लोक मोठ्या संख्येनं आज सोन्याची खरेदी करू शकतात. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेमध्ये सोनं चांगलंच घसरल्याचं पाहायला मिळालंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सोनं एका दणक्यात स्वस्त झालेलं आहे. तर मग तुम्हालाही जर सोनं घ्यायचं असेल तर ही उत्तम वेळ आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.